नमस्कार मंडळी, मी पल्लवी दिवेकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते गार्डन गप्पाच्या आपल्या नवीन भागामध्ये। उन्हाळा पाहिला का किती झालाय? ऊन खूप पडत आहे सध्या, तर स्वतःची काळजी घ्या, व्यवस्थित पाणी प्या, जास्त उन्हात फिरू नका। स्वतःची काळजी घेताय तशीच झाडांची देखील काळजी घ्या। काय करायचंय आता ना, माझ्याकडचे झाड काही वाढतच नाहीये किंवा त्याला फुलच येत नाहीये वगैरे, हे सगळं थोडंसं बाजूला ठेवूया आणि थोडक्यात सांगते त्यांची काय काळजी घ्यायची। आपल्याला काय करायचंय, सगळे जे झाड आहेत ना त्यांना छान ग्रीन नेटच्या खाली ठेवा किंवा जिथे थोडंसं सकाळचं ऊन येईल अशा ठिकाणी ठेवा आणि पाणी दिवसभरात नका घालू, सकाळी किंवा रात्री असंच घाला। आणि खत वगैरे खूप देत बसू नका आता, कारण सध्या आपल्याला कशावरती फोकस करायचा माहिती का? फक्त हे झाड जगले पाहिजेत या फक्त गोष्टीवर। वाढण्यासाठी नंतर पावसाळा येणारच आहे, तेव्हा छान तुमचे झाड फोफावणार आहेत। आता फक्त त्यांना जगवूया, याच विचारांचा गार्डन गप्पाचा एपिसोड सुरू करूया। चला दाखवते कोणाच्या गार्डन मध्ये आले आणि माझ्याबरोबर कोण को कंडक्ट करणार। तर मंडळी, आजही माझ्याबरोबर हा इंटरव्ह्यू को कंडक्ट करणार आहे। भेटा माधवीताई पाटील यांना। माधवी, पुन्हा स्वागत आहे तुझं गार्डन गप्पात। कसं वाटतंय खूप दिवसांनी येऊन? मला वाटलंच होतं तुझा हा प्रश्न असेलच। आज ती तयारी करून आली आहे त्याची। आजारपणातून उठल्यावर जेव्हा आपण जी एपिसोड करतो तर इट्स अमेझिंग। म्हणजे असं वाटतं की 3 महिने उगीच झोपून होती, त्यापेक्षा जर गार्डन गप्पाचा एपिसोड केला असता तर लगेच बरी झाली असती। ते काय झालं होतं, तिला खूप खोकला होता, तर या 2-3 महिन्यामध्ये म्हणून ही माझ्याबरोबर तुम्हाला दिसली नाही। तर खोकून खोकून आपला गडी हैराण होता। आता परत कमबॅक केलेला आहे तिने। यस यस, आणि छान वाटलं की तू पटकन बरी पण झालीस। तेच सांगते, जर आधी हा असे एपिसोड केले असते तर याही पेक्षा लवकर बरी झाली असती। तर तुम्हाला आमचा हा एपिसोड कसा वाटला ते नक्की सांगा आणि आम्हाला लाईक करा। तर मंडळी, नेहमीप्रमाणे आपण आलोय कोणाच्या तरी खास गार्डनला भेट द्यायला। तुम्ही इथे माझ्याबरोबर जे बसलेले पाहतायत ना, ते सगळे डॉक्टर्स आहेत, पण ह्यांची भीती न वाटण्यासारखे डॉक्टर्स आहे, अगदी फ्रेंडली वाले डॉक्टर्स। तर या आहेत डॉक्टर ज्योती बक्षी, या स्त्री रोग तज्ञ आहेत, अकोल्यातलं एक प्रख्यात नाव आणि खूप जुनी प्रॅक्टिस ह्यांची आहे। आणि या आहेत त्यांच्या सूनबाई डॉक्टर नेहा बक्षी, आणि हे आहेत ह्यांचे सुपुत्र डॉक्टर निखिल बक्षी। तर हे MD आयुर्वेदाचार्य आहेत आणि ह्या पण स्त्री रोग तज्ञच आहेत। तर तुम्हाला भेटून मला फार आनंद झालाय आणि आता तुमचं सगळं गार्डन आम्ही पाहूच। येस। तर तुम्ही किती वर्षांपासून प्रॅक्टिस करताय? मलाही 10 वर्ष झाले, म्हणजे जी प्रॅक्टिस करते। PG मी लेट केलं, PG झाल्यानंतर आता एक 6-7 वर्ष झाले की ॲज अ गायनेकोलॉजिस्ट म्हणून मी प्रॅक्टिस करते। अच्छा, आणि तुम्ही? 12 वर्ष झाले आयुर्वेदिक प्रॅक्टिस करतोय आणि संत तुकाराम कॅन्सर हॉस्पिटलला आयुर्वेदिक कॅन्सर तज्ञ म्हणूनही प्रॅक्टिस करतो आणि आयुर्वेदिक कॉलेजला प्रोफेसर म्हणून पण आहे आणि बक्ष हॉस्पिटलला आयुर्वेदिक पंचकर्म म्हणून चालवतो। अच्छा, जे आपण हे असं एक मला ऐकण्यात आहे की आयुर्वेदिक जर तुम्ही ट्रीटमेंट घेतली तर त्यात साईड इफेक्ट्स नसतात, हे कितपत सत्य आहे? नाही, एक तर पूर्ण नैसर्गिक चिकित्सा आहे, त्याच्यामुळे नॅचरली हिलिंग नॅचरली होते, त्यामुळे साईड इफेक्ट्स कमी असतात असं म्हणता येईल। आणि आपण पूर्ण सर्वांगीण देहाचा विचार करतो, फक्त एका सिस्टीमचा किंवा एका सिम्पटमचा विचार नाही करत, त्यामुळे ते लवकर हिलिंग व्हायला मदत होते। सर, आयुर्वेदिक म्हणजे सगळ्यांनी त्याच्याकडे वळलं पाहिजे अशा मताचे निश्चितच निश्चितच। आता सध्या मोदीजींच्या पण राज्यामध्ये पण तेच सुरू आहे आणि इन जनरल कोविड पासून तर निश्चितपणे सर्वसामान्यांमध्ये पण आयुर्वेदाबद्दल जागृती वाढलेली आहे आणि दैनंदिन आपण जीवनात आरोग्य निरोगी राहण्यासाठी पण आयुर्वेदाचा अवलंब करायला हवा। कोविडच्या काळात त्यांनी फार चांगला काढा केला आयुर्वेदाचा आणि तो फ्री दिला आम्ही सगळ्या लोकांना। त्यांनी इम्युनिटी वाढली आणि या एरियात म्हणजे कोविडचा जो हे असतं जास्त सिव्हिरिटी ती कमी झाला होता। त्याचं ते खूपदा त्यांनी कॅम्प घेतले आणि काढा दिला। अच्छा, तर पहा मंडळी की एवढे बिझी ह्यांचं शेड्यूल आहे तरी पण बाग कामाची आवडही तितकीच आहे। का मी असं म्हणते तुम्हाला दाखवते, कारण व्हिडिओज तुम्ही पाहाल तेव्हाच तुम्हाला पटेल। तर मला हा प्रश्न विचारायचा आहे की ही आम्ही जी मेहनत पाहतोय ही किती वर्षांची आहे? ही जवळजवळ आमची 30 वर्षापासून। अच्छा, 30 वर्ष? 20 वर्षांच्या जास्तच झालंय। जास्त झालंय? जास्त झालंय।
मग ही आणि- आवड कोणाला होती इथे? म्हणजे मलाही लहानपणापासून होती, डॉक्टर साहेबांना खूप आवड होती. अच्छा हे तर स्टँड वगैरे तर आम्ही तेव्हाच केलेले, अच्छा म्हणजे ओके. जवळजवळ 35 वर्षापासून हे 35. स्टँड केलेले आहे. अच्छा फळझाडं फुलझाडं अच्छा. लावायची. आणि मला सगळ्यात आवडतो तो मोगरा. अरे वा. याचं कारण काय आहे, त्याचा सुगंध तर सुंदर असतो, पण मोगऱ्याचं झाड 12ही महिने हिरवं राहतं. हिरवं राहतं. म्हणजे वाळलं आहे किंवा काही असं असं होत कधीच नाही. होत नाही, त्यामुळे मला ते फार आवडतं. आम्ही तिकडे खूप मोगरा लावलाय. पण बरेच जण ना आम्हाला हे सांगतात की व्यस्तता आम्ही खूप असतो किंवा बिझी असतो म्हणून हे जमत नाही. हा. तर हे कसं त्यांनी साधावं काय नाही, व्यस्तता नसते. आपल्याला एखादी गोष्ट आवडली ना, सांगाल? तर आपण त्याच्यासाठी निश्चितपणेच वेळ सवड काढतो. वेळ काढतो. त्याच्यामुळे आवड पाहिजे. आणि मग काही व्यस्त वगैरे काही नसतं. सगळ्यांना 24 तास दिलेले आहे, आपल्यालाही दिलेले असतात. छान 8 तास झोपतो आपण आणि बाकीचे पूर्ण वेळ काम करत राहतो, काही ना काही काम करत राहतो. Correct. आणि सगळ्यात चांगला म्हणजे बागेत सगळ्यात चांगला वेळ जातो आपला. आणि या झाडांशी कसं ते आपल्याला जास्त देतात, ऑक्सिजन देतात. आपण त्यांना थोडंसं पाणी देतो, थोडंसं गवत वगैरे काढतो, पण तो इतका ऑक्सिजन देतात झाडाच्या. आपण फुलं तोडतो तेव्हा आपल्याला प्रत्येक फुल म्हणतं की मला तोड मला तोड असं आपल्याला वाटायला लागतं. खरंच वाटतं. आपण त्याच्याकडे पाहिलं ना की आपल्याला असं वाटतं की हे म्हणतात की म्हणतात, मला बोलतात, तोड. हा, तुमच्याशी बोलतात आपल्याशी. त्यामुळे ना व्यस्त आहे वगैरे कारण देणं सोडा आणि बाग कामाला लागा, आहे की नाही? बरोबर आहे ना? येस. मॅडम, मी इथे बघते की मध्ये सुंदर असं तुळशी वृंदावन आणि त्याच्या आजूबाजूला ह्या अशा कुंड्या तुम्ही सगळ्या सेट केल्या. ऑलमोस्ट सगळं गार्डनच तुम्ही खूप सुंदर सेट केलं आहे. तर सगळ्यात पहिले तर तुमचं अभिनंदन की तुम्ही इतकं सुंदर गार्डन सेट केलंय तुमच्या बिझी शेड्यूलमध्ये. माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की तुम्ही ही जी कुंड्यांमध्ये जी माती वापरली आहे तर ती कुठली आहे? माती जी आहे मॅडम ही एका शेतातून आणलेली आहे. अच्छा, आणि शेतातली जी आपली माती. काळी माती आपण आणलेली आहे, त्याच्यात थोडीशी वाळू, माती आणि शेणखत असं प्रत्येक ह्याच्यात आपण त्या मातीमध्ये मिक्स करून ते प्रत्येक कुंडीमध्ये त्याचं एक तयार केलेलं आहे. अच्छा, म्हणजे मिश्रण ते कंपल्सरीच असतं हा, कारण yes. त्यांनी जास्त चांगल्या प्रकारे Yes, प्लांट्स yes. म्हणजे ग्रो करतात. Yes. बरोबर. माझा दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही याला सगळ्या कुंड्यांना पाणी कसं देता? म्हणजे 3 वेळ किंवा काय त्याचं शेड्यूल आहे हे मला सांगा. ही जी बाजू आहे ना ही थोडीशी आता पूर्व पश्चिमच आहे. हो. आणि त्यामुळे ना इव्हिनिंगला आणि अगदी सकाळपासून पण इथे खूप छान सूर्यप्रकाश भरपूर असतो. त्यामुळे उन्हाळा जसा आता सुरू होतो तर आम्हाला ऑलमोस्ट 2दा आपल्याला पाणी टाकावंच लागतं कारण की अगदी सगळे ड्रायच होतात नाही हो. कारण सूर्यप्रकाश इथे भरपूर आहे. पण हिवाळ्यामध्ये वगैरे एकदा सफिशियंट असते, एकदाही आणि टाकलं. पावसाळ्यात तर बरं काही प्रश्नच नाही. पावसाळ्यात तर प्रश्नच नाही. आणि उन्हाळा आता जसा सुरुवातीच्याच उन्हाळ्याची सुरुवात झालेलीच आहे आता, तर त्याबरोबरच आम्ही ते ग्रीन नेट वगैरे पण आपण लावून ठेवत असतो. ती अकोल्यात तर कंपल्सरी आहे. कंपल्सरी आहे कारण बरीचशी झाडं अगदी अक्षरशः इतकं ते अति सूर्यप्रकाशामुळे आणि पाणी आपण किती टाकणार किंवा त्या याच्याने खूपसे खराब होतात किंवा जगायला त्याला आपल्याला खूप त्रासदायक होऊन जातं. म्हणजे मी तुम्हाला हा प्रश्न विचारणारच होते की आपल्या अकोल्याच्या उष्णतेत तुम्ही तुमची झाडं कशी जगवता, तर त्याआधीच तुम्ही मला सांगितलंय त्याचा उपाय की तुम्ही काय करता. तर ग्रीन नेट तुम्ही लावता. ग्रीन नेट लावतो. या व्यतिरिक्त तुम्ही काही करता का की म्हणजे सूर्याच्या प्रकाशापासून हे वाचले पाहिजे, या व्यतिरिक्त काही करता? बऱ्याच जण ह्याच्यात थोड्याशा जागा बदलवल्या जातात. अच्छा. आता जसं एक आपला ताटवा हा आता इथे तयार केलेला आहे कारण अजून उन्हाळा जाणवत नाहीये. पण जसं जसं खूप ऊन वाढेल तर मग याची थोडीशी जागा आपण सावलीच्या ठिकाणी घेतो. आता मोस्टली इकडच्या या बाजूनी सावली येते तर मग हा सगळा ताटवा आम्ही इकडे सरकवतो. बरोबर. जेणेकरून ती झाडं खूप उन्हापासून त्याचं रक्षण होईल असं. बरोबर. सो डॉक्टर नेहा, मला सांगा की ह्या म्हणजे बागेत तुमच्या कोणते प्रामुख्याने आम्हाला झाड बघायला मिळतात? आपल्या इथे फुलं झाडं आहेत इकडे, गुलाबाची दिसत आहेत. हो. हे काही आपले सीझनल्स आहेत. आणि इथे भाज्या पण आहेत काही. हो. म्हणजे गंमत म्हणून आमच्या मुलांना ते सगळं ती प्रोसेस आजकाल स्कूलमध्ये पण आहे. तो एक प्रोजेक्ट आहे आणि त्याकरता पण आम्ही त्यांच्याकडून टोमॅटो, मोहरी, त्यानंतर मिरच्या आज लागल्या नाही आहेत, आजच तोडल्या. मिरचीची झाडं आहेत आणि म्हणजे त्यांना पण खूप उत्सुकता आणि हे त्यांनी ॲज अ प्रोजेक्ट म्हणून आणि खूप आवडीने इथे ते केलेलं आहे. अरे वा. हा. आणि मेथी, कोथिंबीर हिवाळ्यामध्ये भरपूर यामध्ये मुलांनी आमच्या म्हणजे व्हेरिएशन्स होत राहतात. व्हेरिएशन्स आहेत. येस. अच्छा. लिंबाचं झाड आहे.
पटकन कढी Yes. वरणासाठी. सगळ्यांना आवडतो तो चहा. आमच्याकडे चहा गवती अतिशय चहा. प्रिय आहे, त्याच्यामुळे गवती चहा आमच्या बागेत तुम्हाला दिसू शकतोय तिकडे. जर छान फक्कड चहा प्यायचा आहे तर गवती चहा लावा, मग फक्कड चहा होतो घरी. मला मॅमनी सांगितलंय की हा. या संपूर्ण गार्डन मध्ये तुमचा खूप मोलाचा वाटा आहे. हा, मी- म्हणजे तुम्ही या गार्डनची खूप चांगली काळजी घेतात असं त्या आधीच बोलल्यात. हा. तर मला तुम्हाला हे क्वेश्चन्स विचारायचे आहे हा. की या सगळ्या गार्डन साठी तुम्ही कोणत्या प्रकारचं खत वापरता? खतामध्ये आम्ही शेणखत वापरतो हम्म. आणि गांडूळ खत वापरतो, आणि आमच्याकडे जो कचरा असतो ना हा, हा. स्वयंपाकातला वगैरे ते एका कुंडीत टाकतो हम्म. आणि ते सगळा कचरा त्याच्यात टाकतो, आणि ते मग हे झालं डिकम्पोज की मग ते टाकतो याच्यात टाकतो. खत म्हणून वापरतो. हो, म्हणजे खत. सगळं आपल्या घरातलं जे वेस्ट आहे ते हो, अगदी waste आहे. ते पोषक बनून जातं ह्या हो, सगळ्या सगळ्या झाडांकरिता. बरोबर, छान. मला दुसरा प्रश्न हा विचारायचा आहे. हा. बरेचदा काय होतं की झाडांवर कीड हो, पडते कीड आणि मग पडते. आपण त्याला त्रासून जातो. तर अशा हो. वेळी तुम्ही कुठली कीटकनाशक या हो. सगळ्या झाडांसाठी आणि ते या सगळ्या प्लांट बाजारात मिळतात ना कडुलिंबाचा अर्क वगैरे, हा, तेच आम्ही वापरतो. अच्छा. हो. कडुनिंबाचा अर्क हा कंपल्सरी आहे, हो. त्यामुळे आमच्या व्ह्युअर्सला आम्ही हाच सल्ला देऊ की तुमच्याकडे कडुनिंबाचा अर्क तुम्ही आणूनच ठेवा. हो. तर आपल्या ह्या प्लांट्सवर कोणता प्रॉब्लेम प्रामुख्याने पाहायला मिळाला असं कधी झालंय का, की हा रिपीटेडली दिसतो? हो, काही एक प्रकारची अळी आणि ते कीड मध्ये होती. अच्छा. मग त्याकरता आपण जसं म्हटलं कीटकनाशकांचा वगैरे फवारा करून मग तो प्रॉब्लेम पण सगळं सेंद्रियच आहे. पण बाकी सेंद्रियच आहे. अच्छा, नो केमिकल्स यार. नो केमिकल्स. अच्छा. आणि कोणत्या प्लांट्सला मनाई आहे असं काही आहे का, की एखादं मला हे चालत म्हणतात नाही? नाही. बऱ्याचशा ठिकाणी आपण बघतो की कॅक्टसेस वगैरे बरेचसे चालत लोक नाही लावत. पण आपल्याकडे तुम्ही पाहाल हो, खूप सुंदर खूप छान कॅक्टस आणि खूप सगळ्या प्रकारचे आहेत. बोन्साय पण आहेत त्याचे काही, आणि त्याला एका ठराविक सीझन मध्ये खूप सुंदर फुलं पण फुलं येतात. त्यामुळे म्हणजे आपण असं समजतो की अगदी जेही काही आहे परमेश्वराची ही देणगी आहे, निसर्ग आहे. त्यामुळे स्पेसिफिक हेच लावावं किंवा नाही, अर्थात त्यामागे असेल तर नक्कीच काहीतरी शास्त्र आहे. पण ठीक आहे, आम्हाला तसं काही कधी जाणवलं म्हणजे नाही. तुम्ही भेदभाव करत नाही? भेदभाव नाही करत. नाही. चला, असे लोक मला फार आवडतात जे प्लांट्स मध्ये भेदभाव करत नाहीत. तर अगदी. तुम्ही नका करू. कारण म्हणजे मी सांगू इच्छिन की गुलाबच खूप सुंदर म्हणून दुसऱ्या कॅक्टसचं फुलही तितकं सुंदर दिसतं. करेक्ट. तो आपल्या दृष्टीत आपला ॲटिट्यूड आहे की तुम्हाला सौंदर्य कशात दिसतंय, फक्त एक स्पेसिफिक हे सुंदर म्हणून ते सुंदर असं नसावं. निसर्गाची प्रत्येक प्राणी, प्रत्येक जीव आणि प्रत्येक सृष्टीतला हा सगळा काही जो भाग आहे, प्रत्येक वनस्पती ही सगळी सुंदर आहे. मी तर तेच म्हणते की इव्हन आपले प्रत्येक जण आपण स्पेशल आहोत. तर सगळेजण, हा, yes. कम्पेअर करून प्रत्येक जण आपापल्या वेनी सुंदरच आहोत. सुंदर आहे. तर बिलकुल सकाळी उठून हे म्हणत जायचं की मी सुंदर आहे, मी सुंदर आहे. असं 5-6दा म्हणलं ना की सुंदर वाटायला लागेल. खरंच आहे. Yes. मॅम, तुम्हाला इथे तुम्ही जेव्हा झाडं लावता तर तुम्हाला असं कधी वाटलंय का की हे प्लांट्स मी लावलंय आणि ते खूप इझिली लागलंय? म्हणजे खूप जास्त इझी ग्रो करणारे बरोबर. प्लांट्स तुमच्या मते कुठले आहेत? हो, आता जसं तुम्ही पाहू शकताय की आपल्याकडे फुलझाडं बरीच आहेत. हो, बरीच दिसत आहेत. गुलाब आहे, मोगरा आहे, शेवंती त्यानंतर आहे. शेवंती आहे. पूर्ण हिवाळ्यामध्ये शेवंतीचा ताटवा अतिशय सुंदर इथे बहरलेला होता. हा. तर इथे सूर्यप्रकाश, मी जसं आधी म्हटलं की या बाजूला सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असल्यामुळे इथे ही झाडं खूप छान इझिली ग्रो करतात. म्हणजे आम्हाला गुलाब आणि याला कधीच इथे प्रॉब्लेम नाही गेला. नेहमी इथे गुलाबाची झाडं आणि शेवंती खूप सुंदर, इवन लिली इतकं नाजूक असतं फुल, पण इथे सतत हे ताटवे भरलेले असेच आपल्याला इथे दिसतात. त्याच्यामुळे सूर्यप्रकाशामुळे हे इझी जातात. भरपूर सूर्यप्रकाश, त्याचबरोबर पाणी बरोबर पण. तुम्ही पाणी आणि त्याबरोबर पाणी तुम्ही दोनदा. घेतलेली काळजी म्हणून उन्हाळ्यामध्ये कदाचित हे सगळं इतकं इझिली ते आपण जे ग्रो हे करत 2 असेल. वेळा पाणी वगैरे देणं, हम्म. तर त्यामुळे ते झाडं इथे खूप चांगल्या प्रकारे ग्रो होतात. आणि तुमची काळजी महत्वाची आहे बरं. Yes. मला दुसरा प्रश्न तुम्हाला हा विचारायचा आहे की तुम्हाला असं वाटतं का की मी हे झाड सतत लावते पण लागतच नाही, म्हणजे खूप मला हार्ड जात आहे. एखादं प्लांट्स असतं ना की आपण लावतो वारंवार आणि तरी ते लागत नाही, तो तुमच्या मते असं कुठलं आहे झाड? आम्हाला ना मध्ये विड्याची आम्ही खूपशी आणली, खूप जणांनी आम्हाला विड्याचं हे दिलेलं, पण विडा आम्हाला जगला नाही आमचा बऱ्याचदा. विड्यासारखे अजून 1-2 असे वेलीचे प्रकार होते. मे बी सूर्यप्रकाशामुळे किंवा हो, काही कारण कारण असतील. पण आता ते शेवटी आम्हाला जमलेलं आहे. आणि एक विड्याचं मी तुम्हाला दाखवेन आता, तो वेल आपण बघूच.
तर आता तो झालेला आहे, पण याआधी त्याला प्रॉब्लेम ते नाही जगू शकलं आमच्याकडे. हा, म्हणजे अशक्य होतं पण तुम्ही शक्य करून दाखवलंय. आता ते ऍट द झालेलं लास्ट आहे. तुम्ही ते जगवलंय, हे महत्वाचं. तर तुमच्या मते तुमच्या या बागेचं काय खास वैशिष्ट्य वाटतं? पल्लवी मॅडम, तुम्ही बघू शकता की इथे कॅक्टसेस पण खूप आहेत, सुंदर. मी जसं तुम्हाला म्हटली, आणि त्याचसोबत ॲलोवेरा आहे. करेक्ट. आम्ही दोघंही आयुर्वेदाचे डॉक्टर असल्याने आपल्याकडे औषधी गुणधर्म असलेली असं खूप सारे वनस्पती आहेत. लावलेले आहेत. त्यामध्ये ॲलोवेरा इकडे वर आहे आणि खालच्या मोकळ्या जमिनीमध्ये शतावरी, अरे वा. अश्वगंधा आहे, अरे वा. आणि शिगरू, ज्याला आपण या ज्या शेंगा म्हणतो, शेवगा, अच्छा. त्याला संस्कृतात शिगरू म्हणून. अच्छा. त्याचा अतिशय औषधी आज गुणधर्म नवीन नाव खूप जास्त शिकलाय आहे. बरं तुम्ही. शिगरू. Yes. तर तो आयुर्वेदामध्ये अतिशय गुणकारी अशी वनस्पती आहे. त्याच्यामुळे ते झाडही आपण बघूया. तर हे सगळे खाली आहेत आणि इथे ॲलोवेरा वगैरे. तर ही एक किती मला एक सुंदर वैशिष्ट्य- रंगछटा बघा. येस, असा- कॅक्टसेस हा. आवर्जून बघा. की काय सुंदर त्यांना कलर ते सुद्धा कॉम्बिनेशन सुंदर आलाय. दिसतात. अशा कलरचा ड्रेस घ्यावा नाही माधवी. सगळी या- असायला पाहिजे. हा, पण हेच पॅटर्न पाहिजे मला. मग इथनं आपल्याला कॅक्टस सोबत घेऊन हा. जावं लागेल दुकानदाराला दाखवायला.
सुंदर बाग तुमची पाहिली, समजा कुणाला सुरुवात करायची झाली तर कुठून करावी, काय सांगाल? सुरुवात ही तर आधी स्वतःपासूनच व्हायला पाहिजे की अगदी एक झाड जरी आपण एक रोप कुठूनही आणलं आणि ते सुरुवातीला लावलंय, जसं आपण एखाद्या छोट्याशा बाळाचे माइलस्टोन्स पाहतो सगळे, ते बाळ कसं वाढतंय, अगदी कड घेऊ लागलं, मान धरू लागलंय, बसू लागलंय, तसंच एक रोप लावल्यानंतर आपल्याला ते पण खूप छान वाटतं की काहीतरी एक छोटंसं त्याच्यातून, त्या बीजातून अंकुर आलाय, त्याला छान पालवी फुटलीये, फुलं आली आहेत नंतर. तर या स्टेप्स जिथून तुम्ही सुरुवात करताय पण करावी प्रत्येकाने. एक छोटंसं कुठलं तरी रोपटं आपल्या, मी म्हणेन की वाढदिवसाच्या दिवशी किंवा आपल्या कुठला तरी एक छान स्पेसिफिक ओकेजन पाहूनही तुम्ही जर नवीन सुरुवात करत असाल तर नक्कीच करायला पाहिजे. अशी म्हणजे हे सांगून कळणार नाही, ह्याच्यासाठी तुम्हाला अनुभव घेण्यासाठी ते अगदी म्हणजे अनुभूती पाहिजे असेल तर ते लावावं लागेल. लहानपणी जेव्हा आजी आजोबांसोबत आम्ही जायचो, आजकाल कसं बर्थडेला लहान मुलांचे पण रिटर्न गिफ्ट देतो, तर आपण झाडं का नाही द्यावी, झाडं द्यायची. आणि मॅडम मी स्पेसिफिकली सांगेन की मी ना कधीच बुके देत नाही, मी खूप त्याच्या अपोज मध्ये, मला नाही फॉरेनर्स सारखी ती बुके द्यायला आवडत. आणि मी आवर्जून म्हणजे माझ्याकडे जितके पण डॉक्टर्स किंवा आम्ही एकमेकांचे जे सेलिब्रेट करतो बर्थडेज, तर मी कायम एक रोप घेऊन जाते, गुलाब, निशिगंध, व्हॉटएव्हर इट इज. तर मी कधीच बुके, मी असं नाही म्हणत, पण मला बुकेस पेक्षा ऑलरेडी ती तोडलेली फुलं किंवा हे, पण तुम्ही नवीन काहीतरी रुजवा, म्हणून असं वाटतं की एक रोप दिलं तर ती खूप छान आठवण राहते समोरच्याही व्यक्तीला. करेक्ट. चला ह्यांना रानमित्रची मेंबरशिप देऊनच टाकूया आपण, काय म्हणताय? नक्कीच आवडेल. पल्लवी मॅडम मैत्रीण झाल्यापासून मला अजून प्रेरणा मिळेल, निश्चितच मी अजून छान काम करू शकेन. चला एक मेंबर पट्ट्या झाल्या आपल्या. याच्यावर तुकाराम महाराजांनी म्हटलंय ना, आधी बीज एक कले, बीज अंकुरले रोप वाढले. तसं छोट्याशा बीजातून एवढं होतं. आपल्या कॉम्प्युटरमध्ये आपण एवढं नाही हे करू शकत, परमेश्वर त्या एवढ्या बीजामध्ये एवढं कॉम्प्युटर आहे ना, म्हणजे किती सगळं प्रोग्राम आहे. तर मंडळी, तुम्हाला आमचा हा एपिसोड कसा वाटला आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. काय अशी खास आम्हाला माहिती सांगणार आहात तुम्ही आता? हे बघू शकता, तुमच्या व्ह्युअर्सने दाखवा की आपण हा सगळा घरातला, म्हणजे आज घोळीची भाजी आहे, मेथीचे काही त्याच्यामध्ये काड्या आहेत, हा सगळा, आणि फुलं, निर्माल्य हे देखील यामध्ये, आणि सगळाच आपला किचन मधला गाजर, बटाटे वगैरे जे काही आपला हा जो किचन मधला ही सगळा वेस्ट असतो हा आपण इथे जमा केला. हा, आणि याचं एक कंपोस्ट खत आपण तयार करून त्याची जी काही नंतर पावडर ड्राय झाल्यावर होते तीच खत म्हणून या सगळ्या झाडांना आपण मिक्स करतो. म्हणजे त्याच्यामुळे ते एकदम ऑर्गॅनिक आणि अतिशय चांगलं आपल्या घरगुतीच याच्यातून वेस्ट मधूनच तयार झालेलं खत आपल्याला अवेलेबल होतं, मिळतं. तर सगळेच जण करू शकतात, असं अगदी सोपं आहे, अगदी सोपं आहे. तुम्ही दोघींनीही तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिला आणि तुमचं एवढं सुंदर गार्डन आम्हाला दाखवलं, त्याबद्दल तुमच्या दोघींचे खूप खूप मनपूर्वक आभार. आम्ही सुद्धा खूप तुमचे आभारी आहोत की येस, मैत्री वाढली. हो, पल्लवी महत्वाचं. आणि तुम्ही आल्या, आणि यामुळे नकळतच खरोखर मोटिवेशन एक मिळतं. म्हणजे एक अजून इच्छा आपल्याला पण एक उत्पन्न होते की नाही, या नेक्स्ट सेशन मध्ये आपण अजून छान बाग दाखवूया, आणि पल्लवी मॅडम येतील आणि माधवी मॅडम येतील आणि मी नक्कीच याही पेक्षा सुंदर बाग दाखवू शकली पाहिजे. आम्ही प्रयत्न नक्कीच करेन. आणि यातनं काय होतं माहितीये का, की आम्ही जेव्हा कुणाकडे जातो तर तिथल्या नवीन गोष्टी आम्हाला दिसतात, आम्ही त्या व्ह्युअर्सना दाखवतो, आणि इव्हन तुम्हाला काय वाटतंय की तुम्हाला काय आणखी ह्यात डेव्हलप करायचं आहे तेही आम्ही तुम्हाला सांगू शकतो. हे नक्की असं एक्सचेंज ऑफर जी म्हणतो तर ती होऊ शकते. नक्कीच.